नमस्कार. मी नामदेव गरुड. रसिक हो, आज मी आपल्या सर्वांसोबत शेअर करतोय तो लहान मुलांसाठी एक बालकविता संग्रह ज्यांनी निर्माण केला ते कविश्रेष्ठ सुप्रसिद्ध कवी डॉक्टर दयानंद घोटकर यांनी. इयत्ता पहिली ते चौथीच्या वयोगटातली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी एक बालकविता संग्रह लिहिला आणि त्या कविता संग्रहाचं नाव आहे मजेत वाचा. अतिशय छोट्या छोट्या हलक्या फुलक्या पण अतिशय अर्थपूर्ण, मुलांना सहजपणे पाठ होतील म्हणता येतील अशा पद्धतीच्या काही कविता आहेत. त्या कविता मी आपल्या सर्वांसमोर सादर करतोय वन बाय वन. तेव्हा मजेत वाचा ह्या बालकविता संग्रहातली पहिली कविता आहे भित्रा ससा. कवी अर्थातच डॉक्टर दयानंद घोटकर. कवितेचं नाव आहे भित्रा ससा. एक होता ससा खूप खूप भित्रा, एक होता ससा खूप खूप भित्रा, त्याचा मित्र होता एक शूर कुत्रा, त्याचा मित्र होता एक शूर कुत्रा. एकदा ससा ओरडला पळ पळ मित्रा, एकदा ससा ओरडला पळ पळ मित्रा. आभाळ लागले पडायला कुत्रा लागला हसायला, आभाळ लागले पडायला कुत्रा लागला हसायला. म्हणाला झाडाची पानं लागलीत गळायला, म्हणाला झाडाची पानं लागलीत गळायला. सगळेच लागलेत हसायला, सगळेच लागलेत हसायला. लागले सशाला चिडवायला. मग कुत्रा लागला भुंकायला, मग कुत्रा लागला भुंकायला आणि सगळेच लागले पळायला, सगळेच लागले पळायला. धन्यवाद.